बघा, बारामतीचं जे बाय इलेक्शन आहे, पोटनिवडणूक आहे, या पोटनिवडणुकीमध्ये आम्ही बिनविरोध होऊ देणार नाही, ही आमची जाहीर भूमिका होती आणि ती आहे. त्यामुळे बारामतीची निवडणूक उमेदवार कोण असेल हे तुम्हाला उद्या किंवा परवा दिवशी आम्ही आवर्जून प्रेस घेऊन सांगू. पण आम्ही निवडणूक बिनविरोध होऊ देणार नाही. कारण या महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या प्रश्नावरती मी ज्यावेळी गेल्या अनेक वर्षापासून आंदोलन करतोय, सत्ताधारी असो किंवा विरोधक असो, निवडून गेलेली सत्ताधारी मंडळी असोत किंवा महाराष्ट्राच्या राजकारणावर मोठ्या प्रमाणात इन्फ्लुएन्स असणारं पवार घराणं असो, हे ओबीसीच्या आरक्षणाबद्दल मात्र बोलताना दिसून येत नाही. किंवा ओबीसीचं आरक्षण संपलंय एका 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 क्षणी माननीय शरदचंद्रजी पवारांनी अशी घोषणा केलेली होती की इथल्या पंचायत राजच्या निवडणुकांमध्ये आम्ही मूळ ओबीसीना तिकीट देऊ. पण ज्यावेळी निवडणुका झाल्या त्यावेळी मात्र शरदचंद्रजी पवारांनी ही जी त्यांची घोषणा केलेली होती ती त्यांनी कुठेही पाळलेली दिसून येत नाही. म्हणून आम्ही ओबीसींच्या हक्क अधिकारासाठी, आमचे प्रश्न मांडण्यासाठी महाराष्ट्रातल्या तमाम सर्व विचारवंतांचं, राजकारण्यांचं, वेगवेगळ्या पक्षांचं लक्ष वेधून घेण्यासाठी आम्ही ही निवडणूक बिनविरोध होऊ देणार नाही. आम्ही लोकशाहीचे समर्थक आहोत, आम्ही संविधान मानणारी माणसं आहोत. अशाच जर सहानुभूतीच्या जोरावरती जर निवडणुका बिनविरोध व्हायला लागल्या तर त्या लोकशाहीला घातक असतील. म्हणून एक आंदोलक म्हणून आम्ही बारामतीची निवडणूक लढण्याचं जाहीर केलंय आणि इथून पुढे 2 दिवसामध्ये आम्ही तुम्हाला उमेदवार सुद्धा जाहीर करू. एकीकडे सर्व पक्ष स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आदरांजली म्हणून उमेदवार देणार नाहीये, विरोध करण्याकडे कल आहे. तर तुम्ही त्यात खोडा घालता असं तुम्हाला वाटतं? खोडा नाही, आम्ही उलट लोकशाहीचं संरक्षण करतोय. कारण लोकशाहीमध्ये निवडणुकीला काय महत्व असतं हे प्रगल्भ लोकशाहीमधल्या प्रगल्भ नागरिकांना चांगलं समजतं. मुळामध्ये राजकारणामध्ये अचूक टायमिंगला महत्व देणारं पवार घराणं किंवा दादांच्या अपघाती निधनानंतर अश्रू ढाळत बसण्यापेक्षा तिसऱ्या दिवशी अचूक टायमिंग साधत उपमुख्यमंत्री पदावर सुनेत्राताई गेल्या की नाही गेल्या, किंवा राज्यसभेमध्ये आज्जा नातू म्हणजे पवार साहेब आणि पार्थ पवार राज्यसभेत गेले की नाही गेले, त्यानंतर सुप्रिया सुळेंनी आपली कन्या तिच्या लग्नाची अनाउन्समेंट केली का नाही केली. मग दुःख काय सामान्य माणसांनी करायचं का? दुःख काय गावगाड्यातल्या व्यवस्थेमधल्या शेवटच्या घटकामधल्या सर्वसामान्य माणसांनी दुःखानं आणि अश्रू ढाळत बसायचं का? कुणी का निवडणूक बिनविरोध करायचा, का पाठिंबा दिला, त्यांनी येऊन पुढे भूमिका जाहीर करावी. मुळात स्वर्गीय अजित दादा पवार यांनी त्यांच्या जर पक्षाची जर तुम्ही आता दुसरी फळी पाहिली, अजित पवारांनंतर ओबीसी नेते आहेत, त्यांनी कुठे ओबीसीवर अन्याय केला? कुणी ओबीसीवर अन्याय केला नाही. अजित पवारांनी कुठे अन्याय केला? ओबीसी अजित दादा पवार, तुम्ही वाहणार आहात? आम्ही बघा, माणूस एकदा निधन झाल्यानंतर त्याला श्रद्धांजली या महाराष्ट्रामध्ये, भारत देशामध्ये सगळीकडे वाहिलीच जाते आणि आम्ही वाहिलेली. पण मुळामध्ये निवडणुकीला सामोरं जात असताना जर त्यांचं कुटुंबीय प्रोफेशनल राजकारण करत असेल, उलट आम्ही ऑफर करतोय ना, आम्ही अशी ऑफर करतोय की सुनेत्राताईंना आता लगेच विधान परिषदेच्या निवडणूक आहेत, बिनविरोध घ्यावं आणि भाजपला आपल्या कार्याचा एक ऑडिट करण्यासाठी किंवा 1 वर्षाच्या कारभाराचा आढावा घेण्यासाठी एक त्यांचा कार्यकर्ता म्हणून तिथं उभा करावा ना. आम्ही त्यांना बघू. तुम्ही सहानुभूतीच्या आडून, दुःखाच्या आडून, सुनेत्राताईंच्या पदराच्या आडून निवडणुकीला कशाला सामोरं जात आहे? त्यामुळं आमची लढाई ही सुनेत्राताई किंवा दादांच्या मृत्यूचं भांडवल करून अशी नाहीये. आमची लढाई सत्ताधाऱ्यांच्या विरोधामधली आहे. आमची लढाई आम्हाला ओबीसींना डावललं जातं याबाबतची आहे. आमची लढाई कालचं बजेटरी अधिवेशन झालं, त्या अधिवेशनामध्ये ओबीसींना, अर्ध्या लोकसंख्येला त्यांच्या सामाजिक न्याय हक्काच्या योजनासाठी, त्यांच्या आर्थिक विकास महामंडळासाठी 100%पैकी 0.56% म्हणजे 0.5% बजेटरी तरतूद करणारं हे फुले शाहू आंबेडकरांचंच का हा महाराष्ट्र, अशी म्हणायची वेळ आमच्यावर आलेली आहे. म्हणून आम्ही निवडणुकीला कॉम्पीट करतोय. तुम्ही स्वतः उभं राहणार आहात? वेळ आज उद्या 2 दिवस मला वेळ द्या. लक्ष्मण हाके उमेदवार असेल का अजून कोण उमेदवार असेल, कशा पद्धतीने निवडणुकीला सामोरं जाऊ, कोणते कोणते पक्षांची भूमिका तर जाहीर करू द्या. मुळात या महाराष्ट्रामध्ये आज आम्ही हे बघा, आम्ही सर्वानुमते राष्ट्रीय पक्ष आज आमच्या संपर्कामध्ये आहेत. राष्ट्रीय पक्ष कोणते आहेत बघा ना. प्रादेशिक पक्ष तुम्हाला माहिती आहेत, राष्ट्रीय पक्षही तुम्हाला माहिती आहेत. माहिती आहेत तुम्हाला राष्ट्रीय पक्ष. बसप आहे, आप आहे, काँग्रेस आहे, अनेक पक्ष आहेत राष्ट्रीय पक्ष. राष्ट्रीय पक्ष, प्रादेशिक पक्ष सगळ्या लोकांचा संपर्क झालेला आहे. त्यांच्या भूमिका आज उद्या सगळ्यांच्या क्लिअर होतील. मग आम्ही कोण उमेदवार असेल आणि कशा पद्धतीनं पुढे जायचं ही भूमिका आम्ही 2 दिवसानंतर जाहीर करू. तुम्ही जो उमेदवार दिला, समजा 2च उमेदवार आहेत सुनेत्रा पवार यांच्या विरोधात, तर ती जी
कामाला लागणार आहे आणि जो काही लोकांच्या करोडोपती पैशाचा जो त्यामध्ये ऱ्हास होणार आहे हे थांबवता येऊ शकतं का नाही? नाही नाही, मग निवडणुका कशाला घेताय महाराष्ट्रातल्या आणि देशभरातल्या? करून टाका ना बिनविरोध. मग एका बाजूने पैशाचा मारा होतोय म्हणून दुसऱ्या बाजूला चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्याला जर तुम्ही खोडा घालताय असं म्हणणार असाल, बिनविरोध करून टाका आणि अध्यक्ष नेमून टाका आता नरेंद्र मोदींना इथून पुढच्या कालावधीमध्ये. लोकशाहीची काय विल्हेवाट लावायची अशी तर तुम्ही लावलेलीच आहे. आता सध्या या महाराष्ट्रामध्ये, या भारत देशामध्ये एखाद्या सर्वसामान्य कुटुंबातला चळवळीतला कार्यकर्ता निवडणुकीला सामोरं जायचं म्हणलं तर इथं फ्री अँड फेअर पॉलिसी नाहीये. फ्री आणि फेअर उदाहरण, फ्री आणि फेअर वातावरण नाही. मी एक सामान्य मेंढपाळाचा मुलगा म्हणतोय की मला तिथं निवडणूक लढायची आहे, तर आमची सुरुवात इथून होती की एवढी प्रचंड त्यांच्याकडं यंत्रणा कामाला लागणार आहे, एवढे मोठे पैसा. अरे निवडणुका, लोकशाही ही निवडणुकावरच आधारित आहे ना. त्यामुळे मग निवडणूक आयोगाला मी एक उद्या पत्र लिहितो, तसा तुमचा दावा असेल तर, की निवडणुका सगळ्याच बिनविरोध करून टाका, कशाला पैसे खर्च करताय. असं नाहीये. लोकशाही टिकवायची असेल, लोकशाहीचा मूळ ढाचा टिकवायचा असेल तर निवडणुका झाल्या पाहिजेत, फ्री अँड फेअर धोरणामध्ये झाल्या पाहिजेत. सर्वसामान्य माणसाची भावना काय आहे ही समोर आली पाहिजे. ओबीसीच्या आरक्षणाच्या बाबतीत अजित पवार संवेदनशील होते, तर त्यांचं काही योगदान आहे का ओबीसीच्या? ओबीसीच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये अजितदादा पवार असंवेदनशील होते असं माझं मत आहे. बिचारे ते आता स्वर्गवासी आहेत. स्वर्गवासी सांगा ना, असेल तर तुम्हीच सांगा मला. आम्ही महाज्योतीच्या मुलांना जे तुम्ही बार्टीच्या मुलांना देताय, जे तुम्ही सारथीच्या मुलांना देताय, तसा तुम्ही गव्हर्नमेंट रिझोल्युशन पारित केलाय. तुम्ही सारथीची इमारत पुण्यामध्ये टोलेजंग उभी करताय, छत्रपती संभाजीनगरमध्ये उभी करताय, कोल्हापूरमध्ये उभी करताय. तुम्ही अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला हजारो कोटी रुपयाचा निधी देताय, पण ओबीसीच्या 18 महामंडळांना एक अध्यक्ष नेमू शकत नाही, एक ऑफिस देऊ शकत नाही, एक शिपायाची नेमणूक करू शकत नाही, 1 रुपयाचा निधी देऊ शकत नाही. हे दादा असतानाही हे घडलंय. त्यामुळे दादानी ओबीसीची भूमिका कधी घेतली? तुम्ही पत्रकार बांधव आहात, माझ्या तोंडून ओबीसीचे नेते घडवले, ओबीसीचे नेते मुंडे आहेत किंवा तटकरे आहेत, हे काय ओबीसीचे नेते आहेत का नाही? म्हणजे काय केलं? नेते घडवले म्हणून, नेते घडवले म्हणजे तुम्ही योजना देणार नाही? नेते घडवले म्हणजे तुम्ही आरक्षण काढून घेणार? तुम्ही रामराव वडकुतेंना खासदारकी दिली म्हणजे ओबीसीना गुंडाळून टाकणार? तुम्ही 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 भुजबळ साहेबांना मंत्रीपद दिलं म्हणजे ओबीसीचे प्रश्न मिटले असा दावा आहे का तुमचा? अजिबात नाही. त्यांना जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नेतृत्व दिलेलं आहे ते आता मंत्रिपद म्हणजे द्यायचं नाही असं म्हणणं आहे तुमचं? नाही, तर ते ओबीसीचं नेतृत्व करतात की कुणाचं? ओबीसीचं का? संपूर्ण महाराष्ट्राचं करतायत ते, असं का तुम्हाला वाटतं? ओबीसी मधला ओबीसी एक मिनिट ओबीसीचा एखाद्या नेत्याला मंत्रीपद केलं म्हणजे ते ओबीसी साठी काम करतायत? नाही, पण ओबीसींना नेतृत्व निर्माण करण्याचं अजित पवारांनी दूरदृष्टी ठेवली होती ना. अजिबात नाही, योगदान तुम्ही ना- अजिबात नाही. पवार, मग कालच्या ज्या 2 राज्यसभा दिल्या गेल्या पवार कुटुंबियात, एकनाथरावजी शिंदे साहेबांनी एका दलित समाजामधल्या एका महिलेला राज्यसभा दिली. तुम्हाला आजचा नातूला काळ पाठवावं असं वाटलं? ही व्यवस्थेविरुद्धची लढाई आहे. एका घरामध्ये 5-5, 6-6 पद, संविधानिक पद. मग आम्ही टीका कुणावर करायची का? पवारांना कधी माळेगाव कारखान्याचं चेअरमन पद जाचक अथवा सातव अथवा तावरे या लोकांना द्यावंसं वाटलं का कधी? एका कारखान्यापासून, एखाद्या शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदापासून या महाराष्ट्रामध्ये 450 संस्थांची डिरेक्टरशिप ही पवार कुटुंबियांकडे आहे. त्यामध्ये खो खो महासंघ सुटत नाही, त्यामध्ये कबड्डी महासंघ सुटत नाही, त्यामध्ये कुस्तीगीर महासंघ सुटत नाही, त्यामध्ये क्रिकेट बोर्ड सुटत नाही. अरे चाललंय काय हे? आम्ही व्यवस्थेच्या विरोधामध्ये भांडणारे कार्यकर्ते आहोत. त्यामुळं एखाद्या ओबीसीच्या नेत्याला काही दिलं म्हणून महाराष्ट्रातल्या 60% ओबीसी ओरबडायला तुम्हाला मिळाला असा जर कोणाचा दावा असेल तर त्याला आमचा कडाडून विरोध असेल.